नमस्कार, मी वसीम मुन्ना नायकोडी, प्रभाग क्रमांक 15. प्रभाग क्रमांक 15 मध्ये जनतेने माझा प्रभाव केलेला नाही, तर माझा प्रभाव विरोधकांनी घाबरून भानुमती, काळा जादू आणि तांदूळ फेकून केलेला आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रत्येक बूथवर माझ्या ऑफिस समोर तांदळाने एन काढून प्रत्येक बूथवर तांदूळ टाकून भानुमती, काळा जादूचा भयंकर प्रकार केलेला आहे आणि त्यांनी लोकशाहीला काळीमा फासलेला आहे. माझा प्रशासनावर विश्वास आहे. माझ्याकडे जे व्हिडिओ फुटेज आलेले आहेत, मी ते व्हिडिओ फुटेज लवकरात लवकर प्रशासनाला देणार आहे. आणि ज्या लोकांनी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा गेल्या 20 वर्षात विकासाचे मुद्दे नव्हते, लोकांची कामं त्यांनी केलेली नव्हती, त्यामुळे त्यांना एक भीती होती की 100% राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4 उमेदवार निवडून येतील. त्यामुळे त्यांनी घाबरून जाऊन हे भानुमतीचा, काळा जादूटोण्याचा प्रकार केलेला आहे. माझ्याकडे व्हिडिओज आहेत, मी ते व्हिडिओज तुम्हाला आता दाखवणार आहे. आणि मला प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की 100% प्रशासन यांच्यावर योग्य ते कारवाई करेल. ज्या लोकांनी मला साथ दिली, माझ्या पाठीशी राहिलं, मी त्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. भानुमती प्रकार हा तुम्हाला कुणी निदर्शनास आणून दिला का तुम्ही स्वतः ते बघितला? माझे जे कार्यकर्ते होते, जे लोक माझ्यावर प्रेम करत होते, ते अहोरात्री गस्त घालत होते, बघत होते. पैशाचाही गैरव्यापार खूप प्रमाणात प्रभाग क्रमांक 15 मध्ये झाला. त्या लोकांनी मला रात्री 3:30 आणि 4 वाजता आणून दाखवलं की साहेब, तुमच्या ऑफिस समोर तांदळाने एन काढलेला आहे. प्रत्येक बूथच्या समोर मराठा समाज असेल, आलामीन असेल किंवा उर्दू शाळा असेल किंवा पत्रकार नगर असेल, मुजावर प्लॉट असेल, इथं प्रत्येक बूथच्या समोर 2-2 ते 3-3 किलो तांदूळ टाकलेले होते आणि त्या तांदळावर एक काळा जादू भानुमती प्रकार केलेला होता. हे माझ्या निर्देशनात आलं. त्यानंतर आज जे मी पडलोय ते लोकांना विश्वास होईना. प्रत्येक जनता माझ्या समोर येऊन रडत आहे की साहेब, आम्ही तुम्हाला मतदान केलं होतं, तुमच्याकडनं आम्हाला विकासाची खूप अपेक्षा होती, पण साहेब मी जनतेकडनं हरलो नाही, तर मी हे भानुमती आणि काळ्या जादूकडनं हरलं. पण तरीही मी कालही लोकांच्या पाठीशी होतो, आजही होतो, उद्याही राहणार. आणि जोपर्यंत वसीम नायकोडे आहे तोपर्यंत माझी जनतेची मी सेवा करत राहणार. धन्यवाद. भानुमतीचा प्रकार हा निदर्शनास आल्यानंतर तुम्ही प्रशासनाला हे दाखवून दिलेलं आहे का किंवा याची दखल कुठे केलेली आहे का? 2 दिवस मी माझ्या कामात व्यस्त असल्यामुळे आज मला सविस्तर सगळी व्हिडिओ फुटेज आणि माहिती मिळाली आहे. 100% मी आमच्या वरिष्ठांना विचारून, वरिष्ठ मला जे मार्गदर्शन करतील त्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी कंप्लेंट दाखल करू.